प्रभूची स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश केदावी. सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो आणि सुरक्षित ठेव. तुम्हाला माहीत नाही काय की अधर्मी लोक देवाच्या राज्याचे वतन मिळवणार नाहीत. फसू नका. जाळकर्मी, मूर्तीपूजक, व्यभिचारी, पुरुषाबरोबर लैंगिक संबंध ठेवणारे पुरुष, चोर, लोभी, दारुडे, निंदक किंवा लुबडणारे यापैकी कोणीही देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. प्रियानो, आता इथं काय म्हटलेलं आहे? पुष्कळ मोठी लिस्ट आहे. पण आज आपण व्यभिचार यावर लक्ष केंद्रित करणार आहोत, ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं ॲडल्टरी. आता इथं काय म्हटलेलं आहे की जे व्यभिचार करतात ते देवाचे राज्याचे त्यांना वतन मिळणार नाही, म्हणजे ते स्वर्गात जाऊ शकणार नाही. आता हे जे वचन आहे हे देवाचं वचन आहे आणि देवाचं वचन सत्य असतं. हे वचन तुम्हाला का मी वाचून दाखवलं? कारण पुष्कळ लोकांना असे वाटत नाहीये. कारण आपण जगाच्या जी रीत असते त्या अनुसार कधीकधी आपण चालायला लागतो. वेशीमुळे माणूस भाकरीच्या तुकड्यावर येतो, पण व्यभिचारणी मनुष्याच्या अनमोल जीवनाचा घात करते. प्रियानो, आता इथं काय म्हटलेलं आहे? व्यभिचारिणी मनुष्याच्या अनमोल जीवनाचा घात करते. तिसरं वचन वाचूया. प्रियानो, या दोन वचनामध्ये आपल्याला समजतं की व्यभिचार एक मोठं पाप आहे. या दोन वचन आपल्याला समजतं की जो व्यभिचारी असतो तो स्वर्गात जाऊ शकत नाही. आणि दुसऱ्या वचन आपल्याला समजतं की व्यभिचार केल्यावर काय होतं? आपलं जीवन बर्बाद होतं. म्हणजे आपलं या पृथ्वीवरचं जीवन तर बर्बाद होतंच, पण जेव्हा आपण पृथ्वीहून जातो तो आपण डायरेक्ट नरकात जातो. प्रियानो, हे खूप मोठं पाप आहे. आणि पुष्कळ लोकांना वाटतं की चालतं, या गोष्टी चालतात, कारण ते चहूबाजूने बघतात की लोक या गोष्टी करतायत. त्यांच्या ऑफिसमध्ये ते बघतात, त्यांच्या बिल्डिंगमध्ये बघतात, टी व्हीवर बघतात. आणि जे मोठे मोठे श्रीमंत लोक असतात, जे सुपरस्टार्स असतात, त्यांच्यामध्ये पण ते बघतात त्यांचं जीवन. ते पण अशा गोष्टीमध्ये असतात आणि ते विचार करू लागतात, ते अशा गोष्टी करतात पण ते सक्सेसफुल आहेत, मी का नाही करावं? आणि म्हणून पुष्कळ जण ह्याच्यामध्ये पडतात, व्यभिचाराच्या पापामध्ये पडतात. पुष्कळ जण ज्यांचं लग्न झालं तरी पण ते दुसऱ्या माणसाशी किंवा स्त्रीशी ते संबंध ठेवतात, किंवा ज्यांचं लग्न नाही झालं तरी ते पण दुसऱ्या पुरुषाची किंवा स्त्रीची संबंध ठेवतात. त्यांना वाटतं की चालतं, कारण जग काय म्हणतं? चालतं, पाप करणं चालतं, चालतं व्यभिचार केल्यावर, चालतं सिगरेट पिल्यावर, चालतं दारू पिल्यावर, काय होत नाही, चालतं. आणि आपल्याला पण वाटतं की चालतं, कारण आपण पवित्र शास्त्र वाचत नाही, आपण संपूर्ण पवित्र शास्त्र वाचत नाही. प्रियानो, पवित्र शास्त्राला चालत नाही या गोष्टी. व्यभिचार परमेश्वराला चालतच नाहीये. आणि तुम्हाला माहिती की जुन्या काळामध्ये किती मोठी शिक्षा होती, ती शिक्षा आता नाहीये. आता आपण अनुग्रहाच्या खाली आहोत, आपण अनुग्रहाच्या अधीन आहोत. हा अनुग्रहाचा वेळ आहे. देव आपल्याला वेळ देतो पश्चाताप करण्याचा. आणि जर आपण पश्चाताप नाही केला प्रियांनो, तर जेव्हा हे जग सोडू तर आपण डायरेक्ट नरकातच जाऊ. आणि तिथे किती पश्चाताप करा, 1000 वेळा पश्चाताप करा, सकाळ संध्याकाळ पश्चाताप करा, काही फायदा नाहीये. बायबल म्हणतं तिथं पाण्याचा थेंब पण मिळत नाहीये. तिथं फक्त आग, 24 तास आग. आणि ही एक हकीकत आहे. आज पण पुष्कळ लोक नरकाच्या आगेत ओरडतायत, जळतायत. ते का जळतायत? कारण त्यांनी पश्चाताप नव्हता केला. आपण सर्व पापी आहोत, पण देव आज आपल्याला पश्चातापाची वेळ देतो. आज आपल्याकडे उद्या नाहीये.
आज म्हणून बायबल म्हणते की आजच उद्धाराचा दिवस आहे. जर तुम्ही ह्या पापामध्ये असाल, जर तुम्ही हे पाप केले असेल, आजच तुमच्यासाठी उद्धाराचा दिवस आहे. पश्चाताप करा, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. विश्वास ठेवा की येशू ख्रिस्तात तू माझ्यासाठी रक्त सांडले आणि त्या रक्तामुळे माझे सर्व पापाची क्षमा होऊन जाते. जर तुम्ही विश्वास नाही ठेवणार, जर तुम्हाला तारण नाही मिळणार, प्रियानो, तुम्हाला नरकात जावं लागेल आणि तिथं कोणी वाचू शकणार नाहीये. ज्यांच्याशी तुम्ही संबंध ठेवले, अनैतिक संबंध, ते तुम्हाला अजिबात वाचू शकणार आहे, कारण ते पण तिथंच असतील. म्हणून प्रियानो, पश्चाताप करणं खूप आवश्यक आहे. हे पाप तुमचं जीवन बर्बाद करतील. व्यभिचार तुमचं जीवन बर्बाद करतील. आणि आपण बघतो पुष्कळ लोकांचं जीवन बर्बाद झालेलं आहे. पुष्कळ जणांच्या फॅमिली बर्बाद झालेल्या आहे. पुष्कळ जणांचे फायनान्सेस बर्बाद झालेले आहे. पुष्कळ जणांचे जीवन लवकर संपलेले या व्यभिचारामुळं. तुम्ही ऐकत असाल, तुम्ही रिपोर्ट्स ऐकला असाल, व्यभिचारामुळं काय काय होत राहिलेलं आहे. खून होत राहिले एकमेकांचे, मर्डर्स होत आहेत. प्रियानो, कारण जेव्हा आपण व्यभिचार करतो, जेव्हा आपण पाप करतो, आपण देवाच्या विरुद्ध जातो. आपल्या जीवनात आनंद येतच नाहीये, पण त्यामुळं डिप्रेशन, त्यामुळं अशा भयंकर गोष्टी जीवनात येतात, ज्याचा तुमचा सामना करावा लागतो. पुष्कळ रिपोर्ट्स, व्यभिचार जो आहे तो त्याचा अंत जो होतो, त्याचा अंत दुःखद होतो. त्याचा अंत त्यांचं जीवन उद्ध्वस्त करूनच होतो. प्रियानो, पण आज तुमच्याकडे पवित्र शास्त्र आहे, येशू ख्रिस्त आहे, आणि येशू ख्रिस्त आज म्हणतो पश्चाताप करा, मी तुमचे सर्व पाप माफ करेल. प्रियानो, आज आपण काय बघतो, पुष्कळ जण जे आहेत ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये तुम्हाला लग्नाची आवश्यकता नाही आहे. बिना लग्नाचे तुम्ही जे आहे एकमेकांबरोबर तुम्ही राहू शकता. कारण लग्न केल्यावर खूप अवघड असतं, सोडणं खूप अवघड असतं. डिवोर्स द्यावा लागतो, लिगल प्रोसेसहून जावं लागतं. तर हे लोकांना आता खूप महागात पडायला लागलेलं आहे. म्हणून आत्ताचं जे जनरेशन आहे ते ह्या गोष्टीमध्ये चालले, लिव्ह इन रिलेशनशिप्स. पण यामध्ये सगळे वयगटाचे लोक आहेत आणि ते म्हणतात की आम्ही का राहतो की आम्हाला एकमेकांना ओळखायचं आहे. प्रियानो, हे एक एक्सक्यूज आहे व्यभिचाराचा. कारण व्यभिचार म्हणजे काय, जर तुम्ही एका माणसाची किंवा एका स्त्रीची तुम्ही संबंध ठेवतात जे तुमची पती या पत्नी नाही आहे, त्याला व्यभिचार म्हणतात. इथं त्यांचं लग्न झालेलं नाही आहे, तरी पण ते एकत्र राहतात. प्रियानो, हे मोठं पाप आहे आणि हे लिगल आहे, पण देवाच्या कोर्टमध्ये हे पाप आहे. आणि जो कोणी याच्यात पडेल त्याचं जीवन बर्बाद होण्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून आपण पुष्कळ रिपोर्ट्स बघतो की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मर्डर्स होत आहेत, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये फसवणूक होते. आताच तुम्ही ऐकलं असेल, 73 वर्षाची एका आजीने ठरवलं की ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहील. आणि काय झालं, काही दिवसांनी तो जो होता तिचा दुसरा पार्टनर, त्याने काय केलं, सर्व पैसे घेऊन, सर्व बँक बॅलन्स हे करून पळून गेला. आता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये कसं की तुम्ही कधी पण सोडू शकता. असं नाही आहे की 1 महिना व्हायचं किंवा 2 महिने किंवा 10 वर्ष, नाही, कधी पण. हे तुमच्यावर सोडू शकता आणि सोडल्यावर तुम्हाला कोणी काय बोलू शकत नाही आहे. तुम्हाला कुठल्याही लिगल प्रोसेसमधून जावं लागत नाही आहे. म्हणून पुष्कळ जण ह्या उद्योगामध्ये पडलेले आहेत. ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जातात, 1 वर्ष राहतात किंवा 6 महिने राहतात, सोडून देतात, दुसरे पकडतात, त्यांच्याबरोबर राहतात. प्रियानो, आणि याच्यामध्ये सगळे प्रकारचे लोक आहेत, फक्त श्रीमंत लोक नाहीत, त्यामध्ये मिडियम क्लास पण येतो. पण प्रियानो, हे सर्व बायबल काय म्हणते या गोष्टीला, व्यभिचार. आणि जर तुम्ही व्यभिचार कराल, तुम्ही सरळ नरकात जाल, जर तुम्ही पश्चाताप नाही केला तर. प्रियानो, आजच पश्चातापाचा दिवस आहे. चला आपण प्रार्थना करूया.
पिता परमेश्वर धन्यवाद देतो यासाठी. सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.